नाशिक लोकसभा मतदारसंघात एकीकडे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे, दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ठाण मांडून बसलेत। भाजपमध्ये काय चाललंय? आपल्यासोबत दिनकर पाटील आहेत, भाजपचे इच्छुक उमेदवार। वर्षभरापासून तयारी करताय तुम्ही, आता अचानक छगन भुजबळ यांचं नाव समोर आलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? अजून तर फायनल नाही आहे, परंतु ही जागा भाजपला सुटावी ही आमची काय मागणी आहे। पक्षश्रेष्ठीने अजूनही विचार करावा आणि भाजपला ही जागा सोडावी, भाजपची ताकद आहे ही आमची कायम मागणी आहे। पण छगन भुजबळ यांच्या नावाची आज घोषणा होऊ शकते अशी बातमी येते आहे। हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठाण मांडून बसलेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हालाच जागा मिळावी। हेमंत गोडसेला अजिबात मिळणार नाही, हेमंत गोडसे निवडून येणार नाही। हेमंत गोडसेच्या बद्दल तीव्र नाराजी आहे, त्याला तिकीटच मिळणार नाही हे ठामपणे सांगतो। ही जागा भाजपला मिळावी ही ठाम माझी मागणी आहे। छगन भुजबळला मिळाल्यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवू। आम्ही तुमच्या अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, तुमचे अनेक प्रचार बघितले आहेत। छगन भुजबळ यांना अंगावर घेऊन त्यांच्या विरोधात प्रचार करणारे नाशिकमधून दिनकर पाटील होते। आता जर महायुतीकडनं छगन भुजबळांचं नाव आलं तर दिनकर अण्णा पाटील काय करणार? निर्णय घेऊ ना काहीतरी, मग बघू काय करायचं ते। पण एकूणच छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडनं विरोध होईल का मराठा समाज एक गठ्ठा भुजबळांच्या बरोबर उभा राहील ते मी नाही सांगू शकत। आता भुजबळांना उमेदवारी मिळाल्यावर बघू। आपल्याकडनं अजूनही प्रयत्न सुरू आहेत का की नाशिकची जागा भाजपलाच मिळावी? 100% आम्ही परवा सुद्धा भेटलो, आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कायम प्रयत्न आहेत। भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रयत्न आपण बघितलं, सर्व आमदार एकत्र आहे, मंडलाध्यक्ष एकत्र आहे, अध्यक्ष आहेत, कोर कमिटी आहे, आमचं कायम मागणी आहे। भुजबळांना तिकीट मिळालं तर काय निर्णय घेऊ मग। भुजबळांना तिकीट मिळालं तर निर्णय घेऊ असं दिनकर पाटील सांगतायत। छगन भुजबळ आणि दिनकर पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलेली आहे। अत्यंत तीव्र अशा शब्दात छगन भुजबळ यांच्यावर टीका करणारे दिनकर पाटील त्यावेळेला होते आणि आता जर महायुतीकडनं छगन भुजबळ यांचं नाव जाहीर झालं तर दिनकर पाटील यांची भूमिका काय असेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी येणाऱ्या वेळेत काय निर्णय होतो ते बघू अशी प्रतिक्रिया भाजपकडनं येते आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।